हॅलो डिअर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजची तर तुम्हाला फी स्ट्रक्चर बद्दल जर माहिती नसेल तर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या कोर्स बद्दल व त्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी आणि त्या कॉलेजमधील फीस बद्दल माहिती काढू शकता। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण पाहूया सर्व प्रकारची माहिती। तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर आपण मेडिकलवर क्लिक केलेलं आहे। मेडिकलवर क्लिक केल्यानंतर या सर्व कोर्सेसची डिटेल इथे आलेली आहे। आपण BSc नर्सिंग या कोर्सला सिलेक्ट केले आहे। त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यातील कॉलेजची माहिती पाहिजे असेल तर त्या जिल्ह्याला सिलेक्ट करा। त्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे BSc नर्सिंग कॉलेजची तुम्हाला लिस्ट मिळेल। त्या तुम्हाला जर पूर्ण जिल्ह्यातील माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ऑल डिस्ट्रिक्टवर क्लिक करा। वरती स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल सर्व कॉलेजची लिस्ट। हे पूर्ण प्रकारचे कॉलेज BSc नर्सिंगचे कॉलेज आहे। तुम्ही पाहू शकता या कॉलेजची लिस्ट आलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता या कॉलेजची फीस, तर ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीस दिलेली आहे व टोटल फीस पण साईडला दिलेली आहे। हे कॉलेज मुंबईमधील आहे। या कॉलेजची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे, इथे तुम्ही चेक करू शकता। अशाच प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रिकल्चर अशा कोणत्याही कोर्सला जर ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्हाला त्या कॉलेजची फीस स्ट्रक्चर बद्दल माहिती नसेल तर तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला मी समोर सांगणार आहे तुम्ही कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता हे असे। तर आपण अजून काही कोर्स बद्दल डिटेल व त्याची कॉलेजची लिस्ट पाहू। तर आपण MBBS वर या क्लिक केल्यानंतर MBBS च्या कॉलेजची लिस्ट येणार। MBBS वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता गेट रिपोर्ट वर आपण क्लिक करू। त्यानंतर याची संपूर्ण डिटेल येईल, पण 2025 साठी अजून काही अपडेट झालेली नाही वेबसाईट। फक्त BSc नर्सिंगचे कॉलेज पूर्ण आलेले आहेत व त्याची डिटेल पण आलेली आहे या वेबसाईटवर। तर सर्वात पहिले BSc नर्सिंगची ॲडमिशन सुरू होतील, त्यानंतर MBBS, BMS आणि BDS यांची डिटेल संपूर्ण येईल वेबसाईटवर। तर आपण पाहू दुसऱ्या कोणत्या कोर्सची डिटेल अपडेट झालेली आहे। तर आपण HT वर क्लिक केले। HT म्हणजे ऑल टेक्निकल ग्रुप आहे। त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ डिझायनिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी अशा अनेक प्रकारचे कोर्सेसची डिटेल दिलेली आहे इथे। तुम्हाला ज्या पण कोर्सची डिटेल पाहिजे असेल त्यावर क्लिक केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल। तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे BSc नर्सिंगचे कॉलेज कशा प्रकारे। आपण इंजिनिअरिंग कोर्स बद्दल माहिती पाहू। तर आपण कोणत्याही एका जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती समोर येईल। आपण धाराशिववर क्लिक केलं, त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर खाली त्याची माहिती येईल। तर तेरणा पब्लिक ट्रस्ट इंजिनिअरिंग कॉलेज उस्मानाबाद धाराशिव हे इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती आलेली आहे। तुम्ही पाहू शकता याची फीस 99,000 आहे हे कॉलेज। तर आपण अजून काही कोर्स बद्दल डिटेल पाहूया। आपण अजून कोणत्या एका कोर्सला सिलेक्ट करून त्या कोर्स बद्दल माहिती पाहूया। तर चला एखाद्या दुसऱ्या कोर्सला सिलेक्ट करूया। हे मॉक सिलेक्ट सब्जेक्ट मध्ये क्लिक केल्यानंतर आपण फार्मसी बद्दल माहिती पाहूया। फार्मसी कोणत्या जिल्ह्यातील, आपण हिंगोली जिल्ह्यातील माहिती पाहूया। तर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर त्याची माहिती येईल व त्या माहिती आलेली आहे। हे फार्मसी कॉलेज हिंगोली जिल्ह्यातील आहे। या कॉलेजची माहिती, या कॉलेजची फीस आहे 90,000 रुपये। त्याच प्रकारे सर्व कॉलेजची डिटेल MBBS, BMS, BDS अशा कोणत्याही कॉलेजची फीस जर तुम्हाला चेक करायची असेल तर ही महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची मी लिंक देईल व तुम्ही या लिंकवर जाऊन कोणत्याही कोर्सबद्दल डिटेलची माहिती व त्या कॉलेजची फी स्ट्रक्चरबद्दल माहिती काढू शकता। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून काही नोटिफिकेशन येतील व ते पण तुम्हाला लवकरात लवकर कळवावे यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा। अशा जर तुम्हाला कोणत्याही विषयावर जर माहिती पाहिजे असेल, काउन्सिलिंग विषयी माहिती, डॉक्युमेंट
कोणते लागतात तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर सर्व प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करेल.